चला आज आपण राजकीय सिद्धांताचे स्वरूप हा घटक आज पाहणार आहोत. कालच्या तासामध्ये राजकीय सिद्धांताचा अर्थ आणि राजकीय सिद्धांताच्या काही व्याख्या आपण काल बघितलेल्या आहेत. आजच्या तासामध्ये राजकीय सिद्धांताचे स्वरूप पाहणार आहोत. मी आता एक स्क्रीन कालची जे पीपीटीची स्क्रीन आहे ती शेअर करणार आहे. त्यानुसार आपण आज उपस्थितीचं प्रमाण पण चांगलं दिसतंय. बरेच जण उपस्थित झाले आहेत. पुन्हा एकदा त्यांना सांगू इच्छितो की आपलं दुसरं प्रकरण चालू आहे आणि दोन्ही प्रकरणाचे पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही प्रकरणाचे नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत. आणि दुसरं प्रकरण आपण इथं चालू आहे. त्यामधील पहिली कन्सेप्ट आज इथं आपण पाहत आहोत. तर ती पहिली कन्सेप्ट म्हणजे राजकीय सिद्धांत. काल त्याचा अर्थ आणि व्याख्या हे आपण पाहिलेलं आहे. आज या ठिकाणी राजकीय सिद्धांताचे स्वरूप हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काल राजकीय सिद्धांताचा अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी आपण पाहिले आहेत. आज राजकीय सिद्धांताचं स्वरूप पाहणार आहोत. ओके, दिसतंय सगळ्यांना? आवाज येतोय? स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके, दिसतंय आणि आवाज येतोय असा गृहीत धरतो आणि मी शिकवायला चालू करतोय. राजकीय सिद्धांताचं स्वरूप म्हणजे काय की राजकीय सिद्धांत नेमकं कसं आहे किंवा राजकीय सिद्धांताची निर्मिती कशा पद्धतीने होते. काल तर आपण बघितलंच राजकीय सिद्धांत कशाला म्हणायचं आणि वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याची केलेली व्याख्या हे आपण कालच्या तासाला बघितलेलं आहे. आज त्याचं स्वरूप पाहणार आहोत. पहिलं स्वरूप या ठिकाणी सांगितलं आहे की राजकीय सिद्धांत हे आदर्शवादी स्वरूपाचे असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याचे स्वरूप वेगळं आहे. अनेक प्रकारचे स्वरूप आहे. त्यामध्ये पहिलं म्हटलं की आदर्शवादी स्वरूप. याचा अर्थ असा आहे की राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना काही विचारवंतांनी, काही संशोधकांनी आदर्शवादी दृष्टिकोनातून त्याची निर्मिती केलेली आहे. आदर्शवादी दृष्टिकोन याचा अर्थ की एखाद्या राजकीय घटनेकडे, एखाद्या राजकीय एखाद्या राजकीय समस्येकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा आदर्शवादी होता. म्हणजे कसं होता, एखादी राजकीय व्यवस्था चांगली कशी असावी, ती चांगली कशी असावी याबद्दल ते आपलं संशोधन, आपलं चिंतन जेव्हा मांडतात आणि त्याला आपण म्हणतो आदर्शवादी राजकीय सिद्धांत असं आपण त्याला म्हणू शकतो. आता या ठिकाणी सांगितलं बा समाजातील नैतिक मूल्यांच्या आधारावर म्हणजे आदर्शवादामध्ये नैतिक मूल्यांना खूप महत्त्व असतं. चांगलंच. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काल पण सांगितलंय महात्मा गांधींच्या रामराज्याची कल्पना, आदर्श राज्याची कल्पना, सिद्धांत जो म्हणतो आपण की नैतिक मूल्यावर आधारित आहे. सगळं काही चांगलं असलं पाहिजे असं ते म्हणतात. जसं लोक चांगले असले पाहिजे, त्यांच्यामध्ये भांडणं नाही झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये संघर्ष नाही झाले पाहिजेत. समाजामध्ये, गावामध्ये राज्य सुद्धा त्यांनी नाकारलं होतं. राज्याची गरज नाही, पोलिसांची गरज नाही. सर्वत्र शांतता असेल, सर्व लोक म्हणजे चांगल्या पद्धतीने
जीवन जगतील असं ते एक आदर्श कल्पना केली होती समाजाची. पण ती प्रत्यक्षात येऊ शकते का? येऊ शकत नाही. म्हणून तशा सिद्धांतांना आदर्शवादी सिद्धांत असंही म्हणतात. एक्झाम्पलमध्ये इथं सांगितलं पहा, की प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत असेल किंवा अरिस्टॉटलचा गुलामगिरी व नागरिकत्वासंबंधीचा विचार असेल, कार्ल मार्क्सचा वर्गविहीन आणि राज्यविहीन समाजाची संकल्पना. हे जे काही विचारवंतांनी वेगवेगळे सिद्धांत, आपले विचार राजकीय घटना घडामोडी त्यांनी मांडलेले आहेत. ते विचार, हे सर्व आदर्शवादी आहेत लक्षात घ्या. प्लेटोच्या न्याय सिद्धांत काय सांगतो? की प्लेटो म्हणतो, प्लेटोच्या मते न्याय कशाला म्हणायचं? तर प्लेटो म्हणतो, की समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार कार्य निवडणे, त्याला तो न्याय म्हणतोय. दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप न करणे, स्वतःच्या क्षमता, स्वतःची हे जे आहे त्यानुसारच आपलं-आपलं कार्य करणे, दुसऱ्यांच्या कार्यात हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय म्हणतो. हे सुद्धा आदर्शवादी स्वरूपाचंच आहे, कारण का ते प्रत्यक्षात येऊ शकत नाही. कारण का आज आपण म्हणतोय, की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर किंवा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, हे असं नाही चालत ना. म्हणजे हे प्रत्यक्षात असं होत नाही. आदर्शवादानुसार जरी खरं असलं, तरी ते वास्तववादी रूपामध्ये ते येत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. वडील जे व्यवसाय करतात तेच मुलाने करावं किंवा तेच त्याच्यामध्ये क्षमता आहेत, हे असं आपण सांगू शकत नाही. शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा डॉक्टर होऊ शकतो. इतर पक्षामध्ये म्हणून आदर्शवादी जे काही सिद्धांत चिंतन आहे, ते काय एक समाजाला दिशादर्शक म्हणून ठीक आहे. पण एक समाजाला दिशादर्शक म्हणून त्याचं आपण हे करू शकतो, पण त्याला वास्तवात आणू शकत नाही. हे एक स्वरूप आपण सांगता येतो. त्याच्यामध्ये म्हटले पहा, की समाजातील नैतिक मूल्यांच्या आधारावर व्यक्ती, समाज व शासन संस्था यांच्या संबंधातील आदर्शाचा राजकीय सिद्धांतात शोध घेतला जातो. बरोबर आहे ना? राज्य आणि व्यक्ती याचा परस्पर संबंध येत असताना त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त चांगले संबंध, चांगलं कसं होईल याचा शोध जेव्हा घेतला जातो नैतिक मूल्यांच्या आधारावर, तेव्हा त्याला आदर्शवाद म्हणतात. व्यक्ती, समाज, व्यक्ती व समाज विकासाकरिता कोणती व्यवस्था योग्य ठरू शकेल या संबंधाचं भाकितं किंवा या संबंधाचे अंदाज वर्तवण्याचं काम आदर्शवादी सिद्धांताच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे लोकशाही चांगली का व्यक्ती आणि समाजासाठी, त्याच्या विकासासाठी लोकशाही चांगली का हुकुमशाही चांगली का समाजवाद चांगला का साम्यवाद चांगला? हे अशा पद्धतीचं जे अभ्यासपूर्ण चिंतन मांडलं जातं, त्याला आपण आदर्शवादी राजकीय सिद्धांत, त्याचं एक स्वरूप आपण म्हणून त्याचा अभ्यास करू शकतो. ओके. कार्ल मार्क्सचा वर्गविहीन व राज्यहीन समाजाची संकल्पना सुद्धा ही आदर्शवादी स्वरूपाचीच आहे. कार्ल मार्क्स हा विचारवंत, मार्क्सवादी विचार, समाजवादी विचारवंत याला आपण म्हणू. या विचारवंताने तर वर्गविहीन, त्याचं असं म्हणणं आहे, की समाजामध्ये जे 2 वर्ग आहेत, जे पूर्वापार चालत आले आहेत, एक भांडवलदार आणि एक कामगार असं तो म्हणतोय आणि ते प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये दिसून येतो आणि हे वर्ग नसले पाहिजे. समाज हा वर्गविहीन झाला पाहिजे. समाजामध्ये कोणीही श्रीमंत, गरीब, कामगार, भांडवलदार असं असायला नको. सर्व लोक समान असले पाहिजे, असं त्याचं मत आहे. पण हे हे शक्य आहे का? समाजातील सर्व लोकांना आपण समान पातळीवर आणू शकतो का? नाही. प्रत्येक जो तो त्याच्या क्षमतेनुसार मिळवत असतो. त्यामुळं कोणी श्रीमंत होईल, कोणी गरीब होईल. त्यामुळं हे वर्गविहीन समाजाची कल्पना आपण करू शकत नाही. राज्यविहीन समाज, राज्य हे श्रीमंतांच्या रक्षणासाठी बनवलेली व्यवस्था आहे, असं तो म्हणतोय. सरकार राज्य जे म्हणतो ना, आज आपल्या मोदी सरकारवर सुद्धा बरीच टीका केली जाते, की अंबानी किंवा मोठमोठ्या उद्योगपतींच्या हातातीलच हे सरकार झालेलं आहे, असं जेव्हा म्हणतो, ते ते त्यावेळेस मार्क्सने म्हटलं होतं, की आता आपण जे म्हणतो ना, मोदी सरकार हे मोठ्या श्रीमंतांच्याच भल्यासाठी काम करतं, गरिबांसाठी काम करत नाही किंवा त्यांच्या जास्तीत जास्त त्यांना फायदा कसा होईल यासाठी काम करतं. तो विचार मार्क्सने त्या काळातच मांडला होता. त्यांनी म्हटलं, की राज्य हे भांडवलदाराच्या म्हणजे श्रीमंतांच्याच त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी एक उभा केलेली यंत्रणा आहे. राज्य सरकार जे काय असेल शासन यंत्रणा. कारण का भांडवलदार हा मूठभर असतो, श्रीमंत व्यक्ती हा मूठभर असतो. त्यांचा समाज किंवा त्यांची संख्या
आणि इतर समाज, कामगार हा बहुसंख्याने आहे. त्यामुळे कामगारांकडून किंवा इतर ह्यांच्याकडून भांडवलदारांना, श्रीमंतांना त्यांचं रक्षण करण्यासाठी राज्य निर्माण केलंय. म्हणून राज्याची सुद्धा गरज नाही. राज्यविहीन समाज निर्माण झाला पाहिजे. सर्व लोक समान राहिले पाहिजे, असं त्यांनी विचार मांडला. मग हा विचार प्रत्यक्षात आला का? नाही आला. भांडवलदार पण आहेत. समाजातील सर्वच घटक आहेत. श्रीमंत, गरीब, मध्यमवर्ग हे सर्वच आहेत. म्हणजे अशा पद्धतीने त्या काळामध्ये काही विचारवंतांनी आदर्शवादी स्वरूपाचे सिद्धांत सुद्धा मांडले आहेत. हा एक त्याचा भाग आहे. राजकीय सिद्धांताचं कोणतं स्वरूप झालं हे? आदर्शवादी स्वरूप झालं. नेक्स्ट दुसरा पाहूया. दुसरा स्वरूप आहे वास्तववादी स्वरूप. त्याच्या ऑपोझिटमध्ये. राजकीय सिद्धांताच्या आदर्शवादामध्ये मूल्यांना महत्त्व दिलं जात होतं. जास्तीत जास्त चांगलं, काल्पनिक असं असलं तर असं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे. पण इथं नाही. इथं वास्तववादी दृष्टिकोन, दुसरा दृष्टिकोन वास्तववादी. काही विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची मांडणी करत असताना, सिद्धांत निर्मिती करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना वास्तववादी दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला. मूल्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. जे अस्तित्वात येत नाही त्या गोष्टी त्यांनी नाकारल्या आणि तथ्यांच्या आधारावर म्हणजे जे आहे ते वास्तविकतेच्या आधारावर त्यांनी सिद्धांताची मांडणी केली. त्यामुळं त्यांच्या सिद्धांताला वास्तववादी राजकीय सिद्धांत असं म्हटलं जातं. हे एक दुसरं स्वरूप राजकीय सिद्धांताचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे हे सिद्धांत त्यांनी कशी मांडणी केली? प्रत्यक्ष घटनांची पाहणी करणे, निरीक्षण करणे आणि त्याचं वास्तवाशी त्याचं तुलना करणे या माध्यमातून जे सिद्धांत निर्मिती केली जाते, त्याला वास्तववादी राजकीय सिद्धांत असं म्हटलं जातं. त्याच्या अपोझिट आहे एकदम. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे वर्तनवादी दृष्टिकोन. आता या ठिकाणी राजकीय सिद्धांताचा अभ्यास 2 दृष्टिकोन तर वर झालेच. एक आदर्शवादी झाला आणि दुसरा वास्तववादी झाला. आता तिसरा आहे राजकीय सिद्धांताचा आदर्शवादी दृष्टिकोन. वर्तनवादी दृष्टिकोन म्हणजे की काही विचारवंतांनी राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वर्तनाच्या अभ्यासावर भर दिला. म्हणजे एखादी राजकीय व्यवस्था भारताची असेल, अमेरिकेची असेल किंवा चीनची असेल, ती राजकीय व्यवस्था कशी आहे हे जर समजून घ्यायचं असेल, तर तेथे जो व्यक्ती राज्यकारभार पाहतोय, मग तो तिथला राष्ट्राध्यक्ष असेल, पंतप्रधान असेल, जो कोणी असेल, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास जर केला, तर आपल्याला तेथील शासन संस्था कशी आहे ह्याचा सुद्धा अंदाज येऊ शकतो. म्हणून पुढच्या काळातील विचारवंतांनी व्यक्तीच्या वर्तनाच्या अभ्यासावर भर दिला आणि वर्तनवादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये डेव्हिड ईस्टन हे एक आघाडीवर असलेलं विचारवंताचं नाव आहे. हे MCQला येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता याच्यामध्ये काय म्हटलंय, वर्तनवादी दृष्टिकोनात शासनाच्या तात्विक व औपचारिक अभ्यासापेक्षा तात्विक व औपचारिक म्हणजे शासन संस्थेचे घटक काय, त्याचे प्रकार काय, ह्याचा असं तात्विक अभ्यास किंवा औपचारिक अभ्यासापेक्षा शासन संस्थेतील व्यक्तीच्या वर्तनाच्या अभ्यासावर भर देण्यात येतो ह्या वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये. म्हणजे चीनच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना चीनमध्ये मग राष्ट्रपती आहे, राष्ट्राध्यक्ष आहे, पंतप्रधान आहे, मंत्रिमंडळ आहे, मग ते कसं आहे, संसदेची रचना काय, ह्याचा अभ्यास न करता तिथं ॲक्चुअल कोण व्यक्ती आहे राष्ट्राध्यक्ष, त्याच्या वर्तनाचा अभ्यास करणे. याच्यावर वर्तनवादी सिद्धांतामध्ये भर दिला जातो. माणसाच्या राजकारणातील बदलणाऱ्या वर्तनाचा अभ्यास संशोधनाच्या विविध साधनांद्वारे केला जातो व त्या आधारावर निष्कर्ष काढले जातात. त्याला डेव्हिड ईस्टन यांनी वर्तनवादी विचार म्हणतात. म्हणजे त्यांनी मांडलेला आहे. एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर प्रत्येक व्यक्ती परिस्थितीनुसार त्याचं वर्तन बदलत असतं लक्षात घ्या. 1962ला जेव्हा भारत-चीन युद्ध झालं त्याच्या अगोदर 1954 मध्ये पंडित नेहरू आणि तिथल्या चीनच्या राष्ट्राध्यक्षामध्ये एक करार झाला होता. हिंदी-चिनी भाई-भाईचे नारे देण्यात आले होते. कुणी कोणावरही आक्रमण करू नये, कोणी कोणाच्या भूमीमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी त्यांच्यामध्ये संधी झाली होती, करार झाला होता. ते जे वर्तन होतं त्यावेळेस त्या राष्ट्राध्यक्षाचं, पण अवघ्या 4 ते 6 वर्षामध्ये 1962 मध्ये त्यांनी त्या कराराचं उल्लंघन केलं
आणि लगेच 62 मध्ये भारतावर आक्रमण केलं आणि भारताची बरीच भूमी आपल्या ताब्यात घेतली. म्हणजे हे जे वर्तन आहे, मग हे वर्तन त्याचं अचानक का बदललं? त्याच्यावर अशी कोणती परिस्थिती आली होती, की अगोदर म्हटलं होतं, की आपण एकमेकाच्या भूमीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असा आदर्शवादी विचार मांडले होते त्यावेळेस. मग तो हे आदर्शवाद सोडून एकदम वास्तवामध्ये का आला आणि वास्तवामध्ये येऊन त्याचं वर्तनामध्ये का बदल झाला? हे जे आपण म्हणतोय, याचा अभ्यास या पुढच्या पिढीतील विचारवंतांनी करण्यास सुरुवात केली, असं आपल्याला म्हणता येईल. येतं लक्षामध्ये? तर हे तिसरा दृष्टिकोन झाला म्हणजे राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचा, त्याचं स्वरूप. ठीक आहे. त्यानंतर राजकीय सिद्धांताच्या स्वरूपामध्ये संशोधन तंत्राचा वापर केला जातो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना संशोधनाचे काही तंत्र असतात. त्या वेगवेगळ्या संशोधनाच्या तंत्राचा वापर केला जातो. मग तेच तंत्र कोणते आहेत? तर का सामाजिक शास्त्रामध्ये अ, जे तंत्र आहेत ते म्हणजे मुलाखत आहे, औपचारिक बोलणे आहे, निरीक्षण आहे, परीक्षण आहे, प्रश्नपत्रिका याच माध्यमातून आपण ते संशोधन करू शकतो. हे तंत्र आहेत. नैसर्गिक शास्त्र म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र याच्यामधील तंत्र वेगळे असतात. ते वस्तू असतात, पदार्थ असतात. त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. त्यांचे निष्कर्ष हे करेक्टच येतात. कुठेही स्थल, काल, परिस्थितीनुसार ते बदलत नाहीत. पण सामाजिक शास्त्रामध्ये मात्र हे जरी तंत्र असतील, जरी हे तंत्र प्रत्येकाने ह्या तंत्राचा वापर जरी केला, तर निष्कर्ष प्रत्येकाचे वेगळे निघतात. कारण का इथं व्यक्ती हा या संशोधनाचा मूळ काय म्हणतो आपण त्याला एक हे घटक आहे. त्यामुळे व्यक्तीचं वर्तन सतत बदलत असतं. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करत असताना जे तंत्र आहे ते आहे मुलाखत. आपण एखाद्या सामाजिक राजकीय घटना घडामोडीचा समाजात जाऊन जेव्हा अभ्यास करतो, सर्व्हे करतो, तेव्हा आपण काय करतो? मुलाखत घेणे, अनौपचारिक बोलणे, निरीक्षण करणे, प्रश्नावली भरून घेणे, अशा माध्यमातून आपण त्यांचं हे करून एक निष्कर्ष काढतो, की असं, असं, असं. तेव्हा या संशोधन तंत्राचा वापर करून राजकीय सिद्धांताची निर्मिती अ, केली जाते. म्हणून याचा या स्वरूपामध्ये अवलंब केला जातो. त्यानंतर 5वं सांगितलं, की गणिती पद्धतीला महत्त्व. राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना आकडेवारीला सुद्धा महत्त्व असतो. वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी जमा करावी लागते आणि त्याचं विश्लेषण करावं लागतं. हे सगळं राजकीय सिद्धांतामध्ये केलं जातं. आणि तेव्हा कुठं या या गणिती पद्धती स्वीकारल्यामुळंच सिद्धांत हे चांगल्या पद्धतीनं सुस्पष्ट होतात किंवा चांगल्या पद्धतीने त्याचे निष्कर्ष अगदी म्हणजे बरोबर येण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून आकडेवारीला, गणिती पद्धतीला सुद्धा महत्त्व दिलं जातं. आकडेवारीशिवाय, गणिती पद्धतीशिवाय कोणतीही समस्येमध्ये आकडेवारी, पैसा जिथं जिथं पैसा येतो जिथं आर्थिक घटकाचा संबंध येतो, तिथं आकडेवारी आली. जिथं लोकसंख्या असते, तिथं आकडेवारी आली. बरोबर आहे? म्हणून गणिती पद्धतीला राजकीय सिद्धांत निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं निष्कर्ष अधिक सुस्पष्ट, सुसंबद्ध होण्यास मदत होते. म्हणून याला राजकीय सिद्धांतामध्ये महत्त्व दिलं जातं. त्यानंतर अमेरिकन संस्कृतीचे वर्चस्व. राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना अ, अमेरिकन संस्कृतीचं वर्चस्व असं याचा अर्थ असा आहे, की ह्या राजकीय सिद्धांताच्या निर्मितीमध्ये जास्तीत जास्त पाश्चात्य राष्ट्रातील विचारवंताचं खूप मोठं म्हणजे त्याच्यावर वर्चस्व आहे. त्यांनी वेगवेगळे विचार राजकीय सिद्धांतामध्ये निर्माण केलेले आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकन विचारवंत जे कोणी डेव्हिड ईस्टन आहेत, रॉबर्ट डॉल आहेत, आल्मंड एंड पॉवेल आहेत. हे जे विचारवंत आहेत, या विचारवंतांचं अ, राजकीय सिद्धांत निर्मितीमध्ये आधुनिक काळामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि त्या योगदानामुळं त्यांचं एक वर्चस्व या राजकीय सिद्धांत निर्मितीमध्ये दिसून येतं, असं दिसून येतं. म्हणजेच या लोकांनी विकसित समाजाच्या अध्ययनावर भर दिला. समाजाचं जे हे असतं ना, म्हणजे आपण नवोदित राष्ट्र, विकसित समाज, अविकसित समाज, विकसनशील समाज. तर या विचारवंतांनी विकसित समाजावरच भर दिला. अमेरिकन कल्चर किंवा सुधारलेल्या समाजाच्या राजकारणाचाच अभ्यास केला. मागास राष्ट्रांच्या ह्याच्या अभ्यासावर त्यांनी भर दिलेला नाही. म्हणून या राजकीय सिद्धांत निर्मितीवर या सुधारलेल्या संस्कृतीचं, अमेरिकन संस्कृतीचं वर्चस्व असलेलं दिसून येतं. हे एक आपण आपलं राजकीय सिद्धांताच्या स्वरूपामध्ये सांगू शकतो.
त्यानंतर आहे सार्वत्रिक स्वरूप, राजकीय सिद्धांताचं सार्वत्रिक स्वरूप. सार्वत्रिक स्वरूप याचा असा अर्थ आहे, की कोणतंही राजकीय सिद्धांत जे कोणत्या विचारवंतांनी स्थलकाल कधीही केलेला असेल, प्राचीन काळामध्ये राजकीय सिद्धांताची निर्मिती केली असेल किंवा अलीकडे केली असेल, ते स्थलकाल परिस्थिती सापेक्ष असतो. याचा अर्थ ते कोणत्याही काळामध्ये उपयोगी पडतं. अरिस्टॉटलने तेव्हा क्रांतीचा सिद्धांत मांडला होता इसवी सन पूर्व काळामध्ये. तो आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत त्यांनी तेव्हा मध्ययुगामध्ये मांडला होता. तो आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, कार्ल मार्क्स म्हणतो, की समाजामध्ये सतत 2 वर्ग असतात आणि त्या 2 वर्गामध्ये सतत संघर्ष हा होणारच. पहा तुम्ही आता कामगार, भांडवलदार ह्या 2 वर्गामध्ये संघर्ष होतो का? प्रेमानं राहतात? संघर्ष होतोच ना. शेतकरी असेल म्हणजे भांडवलदार कोणताही वर्ग घ्या तुम्ही, मालक, नोकर दोघांमध्ये प्रेम असतं का संघर्ष असतात? संघर्षच असतो. हे आपण त्यांनी जे त्यावेळेस म्हटलंय ते तेवढंच सत्य आहे. कोणत्याही कंपनीमध्ये जा, बॉस आणि नोकर ह्यांच्यामध्ये संघर्षच असतो, प्रेम नसतोय. एकमेकाला भावासारखं ते राहत नाहीत किंवा एकमेकाला आपण सगळे एकच आहोत असं वागत नाहीत. म्हणजे हे जे वर्ग संघर्ष, 2 वर्ग, दोघांचे हितसंबंध वेगळे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वरच्या स्तरातील व्यक्ती आणि खालच्या स्तरातील दोघांचे हितसंबंध वेगळे आहेत. त्यामुळे हे 2 व्यक्ती कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. वर्ग म्हणजे प्रत्येक वर्ग हा शब्द याच्यासाठी वापरला की 2 घटक मग कोणताही असेल. भांडवलदार, कामगार, श्रीमंत, गरीब अ, अशा 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 अर्थाने वापरलेला आहे. अ, मग पदाने मोठा, लहान हे अशा अर्थाने वापरलं. मग ह्यांच्यामध्ये सतत संघर्ष हे होणारच हे मार्क्सने त्यावेळेस सांगितलं आणि ते आजही तेवढं सत्य आहे. म्हणून कोणतेही राजकीय सिद्धांत हे सार्वत्रिक स्वरूपाचे असतात. त्याला स्थलकाल वेळेचं बंधन नसतं. कोणत्याही देशामध्ये ते लागू असतात. ते पाश्चात्य ग्रीक देशामध्ये त्यांनी विचार मांडला अरिस्टॉटलने. तो आज आपल्याही देशामध्ये तेवढाच संयुक्तिक आहे. येतं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं हे राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे सार्वत्रिक स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आंतरराष्ट्रीय स्वरूप. आंतरराष्ट्रीय स्वरूप याचा आंतरराष्ट्रीय म्हणण्यापेक्षा इथं आंतरशास्त्रीय पाहिजे होतं खरं तर. इथं आंतरराष्ट्रीय झालं. ते करेक्शन करून घ्या तुम्ही. आंतरशास्त्रीय पाहिजे, आंतरराष्ट्रीय नाही. तर राजकीय सिद्धांताचा अभ्यास करत असताना आंतरशास्त्रीय, आंतरशास्त्र म्हणजे इतर शास्त्र. राज्यशास्त्र जसं आहे तसं इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र हे जे इतर शास्त्र आहेत यांचा सुद्धा ह्या राजकीय सिद्धांताचा अभ्यास करत असताना या इतर शास्त्रांचा सुद्धा आधार घेतला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. आंतरशास्त्रीय स्वरूप राजकीय सिद्धांताचं. येतं लक्षामध्ये? मग यातून काय नवीन-नवीन राजकीय समाजशास्त्राची निर्मिती झाली, राजकीय तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली, राजकीय भूगोल, राजकीय अर्थशास्त्र हे नवनवीन संकल्पना, राजकीय संस्कृती ह्या नवनवीन संकल्पना आंतरशास्त्रीय अभ्यासामुळे राज्यशास्त्रामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके. कारण का कोणताही घटक हा दुसऱ्यावर डिपेंडेड असतोच. राजकारण हे कोणासाठी आहे? समाजासाठी आहे. मग समाजाचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा समाजशास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. जेव्हा राजकारण करत असताना पैसा हा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून अर्थशास्त्र पण आलं त्याच्यामध्ये. राजकारण करत असताना भूमीसाठी सुद्धा राजकारण होतं, भौगोलिक परिस्थितीचं त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करावाच लागतो. कल्चर हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कल्चरसाठी सुद्धा राजकारण होतं. म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना फक्त आणि फक्त राजकीय सिद्धांत निर्मिती करत असताना राज्यशास्त्राशी संबंधित राजकीय घटना घडामोडीचा अभ्यास करतो असं होत नाही. तर समाजाचा अभ्यास करावा लागतो समाजशास्त्रामध्ये. तत्वज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र या सगळ्या शास्त्राचा आपल्याला अभ्यासामध्ये समावेश करावा लागतो. ओके. आणि शेवटचं आहे मूल्य व तथ्य संयोग. आता इथे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं शक्यता आहे. मूल्य व तथ्य संयोग म्हणजे आपण म्हटलं, की राजकीय सिद्धांताचं जे सुरुवातीचं आदर्शवादी स्वरूप होतं, आदर्शवादी स्वरूपामध्ये मूल्यांना स्थान दिलं होतं. मूल्य म्हणजे नैतिक मूल्य, चांगलंच आदर्श, असं असावं, तसं असावं. पण सेकंडमध्ये वास्तववादी जेव्हा स्वरूप आलं होतं राजकीय सिद्धांताचं, तिथं मूल्यांना स्थान दिलं नाही, तर तथ्य. तथ्य म्हणजे वास्तविक, आता आहे जे ते. त्याला आपण तथ्य म्हणतो. मग पुढच्या पिढीतील लोकांनी मूल्य आणि तथ्य दोघांनाही महत्त्व दिलं. मूल्यवाल्यांनी तथ्याला नाकारलं, तथ्यवाल्यांनी मूल्यांना नाकारलं त्या काळामध्ये. पण नंतरच्या पिढीतील आधुनिक काळातील विचारवंतांनी दोघांनाही स्थान दिलं आपल्या राजकीय सिद्धांतामध्ये. तथ्य पण तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि मूल्य पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. राजकीय सिद्धांताची निर्मिती करीत असताना दोन्हीलाही आपल्या सिद्धांतामध्ये स्थान दिलं. अशा पद्धतीने तथ्य, मूल्य यांच्या संयोगातून राजकीय सिद्धांताची निर्मिती पुढच्या काळात होऊ लागली आणि ही सिद्धांताची निर्मिती अधिक उपयोगी समाजासाठी होऊ लागली. म्हणून अशा पद्धतीने तथ्य, मूल्य, संयोग हे सुद्धा राजकीय सिद्धांतामध्ये घडून आलेलं आपल्याला दिसून येतं.
अशा पद्धतीने या ठिकाणी राजकीय सिद्धांताचं स्वरूप संपलेलं आहे. आजच्या तासाला इथंच थांबूया. राजकीय सिद्धांताचे व्याप्ती हे उद्याच्या तासाला आपण पाहूया. ओके. तर या ठिकाणी थांबूया. आज चांगली प्रेझेंटी होती. अशीच प्रेझेंटी तुम्ही रोज असावं असं मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि नोट्स तर पोहोचलेले आहेत तुमच्याकडं. नोट्स चा पण अभ्यास करा आणि उद्याच्या तासाला आपण व्याप्ती पाहूया. ओके.